हॅलो, हाय, नमस्कार. प्रिया ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी संध्याकाळचं माझं रुटीन दाखवणार आहे. मी आज काय काय जेवण बनवलेलं आहे, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दिसणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. तर मी आज नाही का खूप छान असा गोड पदार्थ बनवलेला आहे. तुम्हाला त्या पदार्थ बघून कळलंच असेल काय बनवलं आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मी इकडं डाळीचं कुकर लावलेला आहे आणि इकडं डाळीच्या सुट्ट्या होते तर इकडं मी भाजी करून घेते. इकडं मी फ्लावरची भाजी करायला घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून आता मस्त हे करते, फोडणी देते मोहरी जिऱ्याची आणि आपलं कांदा नाही टाकत मी याला, कढीपत्ता आणि टोमॅटो टाकत असते. आणि त्याच्यानंतर मग आपण फोडणी देऊया मस्त. लसूण टाकायचा थोडासा. लसूण मी तसंच टाकत असते. कोणी कोणी ठेचून पण टाकतो, तुम्ही ते पण टाकू शकता. मला आज सोमवार असल्यामुळे संध्याकाळचा उपवास सोडायचा असतो ना, त्यावेळेस मी गोड पदार्थ माझा नेहमी राहतो सोमवारी काही ना काहीतरी. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंच होतं, मालच्या बनवल्या होत्या. तर तो व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड केला होता मागच्या वेळेस. वेळेस मी काहीतरी वेगळा पदार्थ बनवलेला आहे, तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आणि त्याच्यानंतर माझं इकडं वरणाला पण फोडणी दिली आणि एकीकडं लगेच भाजी पण माझी झाली होती मस्त फ्लावरची. खूप छान अशी टेस्टी भाजी झालेली होती. इकडं माझं वरण उकळायला ठेवते, त्यावर माझी भाजी पण इकडं मस्त झालेली होती. बघा माझी भाजी मस्त शिजली आहे. आता इकडची भाजी शिजून झालेली आहे आणि आता मी ती एका याच्यामध्ये काढून घेते नंतर. तर इकडं मी वरण ठेवलेलं आहे, फोडणीचंच केलं आहे. टमॅटो कढीपत्त्याची फोडणी दिली आणि इकडं माझा सगळा भांड्याचा पसारा पडलेला होता. तर म्हणलं आता आवरून घ्यावा मस्त. ते तवर गॅसवर उकळत ठेवलेलं होतं. तर त्याच्यानंतर मी सगळे भांडे असे सगळे घासून घेतले. सगळे पोरांचे टिफिन वगैरे, चहा पाण्याचे सगळे संध्याकाळचे माझं असंच रुटीन राहतं. असं किचनवर मी कधीच असा पसारा पडून देत नाही, लगेच घासून टाकते, जेणेकरून आपल्याला पण भांडे घासायचं नंतर कंटाळा येत नाही. एवढे सगळे भांडे सगळे पसारा आवरून ठेवते. आणि त्याच्यानंतर मग पोरांना सारखं मग मध्ये त्याच्यानंतर मग मी नाही का भांडे पूर्ण असे स्वच्छ घासून घेते आणि किचन वाटा पूर्ण क्लीन करून घेते, जेणेकरून मला पण पुढचे अजून मला गोड पदार्थ बनवायचा आहे. त्याच्यानंतर वरण आणि भाजी माझी झालेली होती आणि थोडासा उपास असल्यामुळे आमच्या इथं मला सकाळ संध्याकाळ मला भात लागतो आणि भाताशिवाय आमच्या इथं पोटच भरत नाही, कोणाचंच नाही भरत. कारण आमच्या इकडं आदिवासी भाग असल्यामुळे भात हा लागतोच आणि इकडे भात पिकतो आमच्या इकडे. त्याच्यानंतर मी आता सगळे भांडे असे स्वच्छ धुवून घेते. आणि तुम्हाला माहिती आहे महिलांना किती आवरा, किती हे करा, किती हे पसारा आवरा लागतो घरातला, किती महिलांचा असा दिवस जातो निघून. संध्याकाळचा स्वयंपाक, सकाळचा स्वयंपाक, परत सकाळी उठून पोरांसाठी टिफिन बनवणं, धुणं हे सगळं महिलांचं चालूच असतं. त्याच्यानंतर मी सगळे असे भांडे स्वच्छ धुवून आणि लगेच निथळायला ठेवले आणि सगळा किचन वाटा धुवून पुसून स्वच्छ असा क्लीन करून घेतला. त्याच्यानंतर वायफरने सगळं पाणी कचरा वगैरे सगळं वळवून घेतलं तिकडं आणि नॅपकिनने सगळं पुसून घेतलं आणि वायपरसुद्धा धुवून घेतलं स्वच्छ. आणि त्याच्यानंतर मी आता मस्त अशी माझ्या वरणाला पण उकळी आलेली होती, तर बघू शकता मस्त वरण असं उकळी येऊन शिजत होतं. तर त्याच्यानंतर मी आता तांदूळ घेतले निवडायला. तर तांदूळ म्हटलं आता थोडासा भात घालावाच लागणार आहे, कारण कसं आहे संध्याकाळचा उपवास राहतो. तर त्याच्यानंतर मग आमच्या इथं सकाळ संध्याकाळ भातच राहतो, तुम्हाला माहीतच आहे. आणि त्याच्यानंतर मी पातेल्यातच भात घालते. तुम्ही म्हणशाल कुकरला का नाही लावत, तर कुकरला आमच्या इथे आवडत नाही कोणाला भात, पातेल्यातच आवडतो. मला पहिल्यापासून सवय लागलेली आता इथं. कधी कधी लावत असते कुकरला, पण सध्या आम्ही आता पातेल्यातच लावतो. तर पातेल्याची सवय लागलेली मला इथे येऊन. आणि त्याच्यानंतर मी आता खीर करायला घेतली. तर इथं मी शेवाळ्याची खीर करायला घेतली आहे. शेवाळ्या मी अशा पॅकिंगची आणते, खूप छान अशी टेस्टी खीर लागते बरं का ही शेवाळ्याची. तुम्ही पण नक्की ट्राय करा. ही शेवाळ्या मी एवढ्या घेतलेल्या आहे. त्यात मस्त आता तव्यावर तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. 1 चमचा तूप टाकायचं आहे, मस्त गावठी तूप घ्यायचं आहे. मी घरी बनवलेलं तूप असतं माझं. तर तुम्ही 1 चमचा गावठी तूप घ्या आणि त्याच्यामध्ये मस्त आपल्या शेवया तळून घ्यायच्या आहे मस्तपैकी आणि मस्त भाजून अशा लालसर रंगावर भाजून घ्यायच्या.
खूप छान अशा टेस्टी लागतात. मी याच्या अगोदर पण केली होती. त्याच्यात अंशुमनला खूप आवडते. खीर ही शेवयाची ते खीर खूप प्रचंड आवडते. आणि त्याच्यानंतर मी ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं तळून घेतलं आणि सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे काजू आणि बदाम सगळे असं याच्याने किसले मी आणि असे मस्त तळून आणि अशा गुलाबी रंगावर भाजून घेतले. तिकडे माझं दूध उकळत होतं, त्याच्या शेवया टाकून द्यायच्या आणि सगळ्या शेवया मी अशा टाकून दिलेल्या आहे आणि ड्रायफ्रूट्स पण टाकून द्यायचे त्याच्यामध्ये. तर बघू शकता. त्याच्यानंतर मी सगळं खीर तर उकळत होती, तर त्याच्यानंतर खीर झालेली आहे आपली आता बघा. त्याच्यात थोडीशी त्याच्यानंतर मी सगळ्यात शेवटी साखर टाकलेली आहे. साखर तुमच्या आवडीनुसार टाकून घ्यायची. खूप छान अशी टेस्टी होती ही खीर, नक्की ट्राय करा. आणि आमच्या घरातल्यांना सगळ्यांना ही खीर आवडते. मी अशी काही शेवयाचीच खीर नाही बनवत, तर तांदळाची, रव्याची आणि शेवयाची आणि सगळ्या प्रकारच्या खीर मला येत. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी वेलची पावडर टाकायची. वेलची पावडर लगेच नाही टाकायची. त्याच्यानंतर मी नाही का चपात्या करायला घेतलं. ते खूप भूक लागलेली होती आणि म्हणलं आता चपात्या करायला घ्यावा. आणि इकडे खीर पण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरा.